बातमी सिंधुदुर्गातून आहे। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी हिंदी भाषेच्या सक्तीच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची अपडेट। हिंदी भाषेतील पुस्तकं जाळत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यात आलेला आहे। हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसे आता चांगलेच आक्रमक झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यात आलेला आहे। आताच काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी सुद्धा या संदर्भात सरकारला खरं तर आव्हान दिलं होतं आणि आता आणि सगळ्या मराठी जेवढे मराठी प्रेमी आहेत या महाराष्ट्राच्या जनतेने सांगितलं तर सरकारने तशी आश्वासन देखील दिलं होतं की आम्ही मराठी सक्तीची करणार नाही, परंतु तरी देखील शाळांमध्ये आजपासून हा सगळा कुठला तर खोटेपणा त्यांच्यासमोर दाखवून आज शाळेला पहिलीपासून पुन्हा एकदा हिंदी ही भाषा सक्तीची किंवा हिंदी शिकवायची अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे। आणि याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिला विरोध करते आणि म्हणून ही हिंदीची पुस्तकं जी आमच्याकडे आले त्या पुस्तकं जाळत नाही आहेत, परंतु त्या पुस्तकाचा देखील मान ठेवून त्याचा नक्की ती पानं जी आहेत ती आम्ही जाळतोय। आणि हा सरकारला निषेध, हा सरकारला जाहीरपणे आम्ही इशारा देतोय की कुठलाही दुकानदार ही पुस्तकं विकली जाणार नाहीत याची देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना काळजी घेईल। आणि म्हणून हा निषेध म्हणून आता आम्ही हे जाळतोय। याचा निषेध आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे। आम्ही निषेध सरकारचा आम्ही करतोय आणि पूर्णपणे हा निषेध करून हे आम्ही या भाषिकेचं पहिलं शेवटचं भान काढून निश्चितपणे विद्येला जाळायचं नाही याची देखील आम्ही भान ठेवून आम्ही हा निषेध सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता हे आम्ही जाळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो।